जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर श्री 11 साक्री वर्सेस आई मळादेवी कुसरून संघ एकमेकांसोबत आले. दोन्ही संघांनी एक एक मॅच विजेता होऊन या फेरीमध्ये येऊन पोहोचलेत. मॅच दमदार होणार यामध्ये विषय नाहीये, कारण की सध्या आपण पाहिलं तर अर्जुन स्ट्रायकिंगला उतरलाय, सूरज त्याच्यासोबत साथ देणारा. मागील मॅच मध्ये सूरज चमकला होता, तर मागील मॅच मध्ये मोहनने पहिला चेंडूवरती विकेट घेतली होती. अशी मॅच राहिली होती. पहिला स्लोअर वन होता. पिक करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बॉटमला लागला. अर्जुन वर्सेस मोहन, ही एक मजा येणार आहे, कारण की अर्जुनने मागील मॅच मध्ये देखील 2 षटकार खेळून चांगली बॅटिंग राहिली होती त्याची. मोहनला भेटलेल्या मागील मॅच मधल्या विकेट, त्याची गती, त्याचं नियंत्रण, या सर्व गोष्टी इथे दिसणार आहेत, कारण की बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. वेगवान चेंडू फ्लिक केलाय, जिथे आपण पाहिलं तर अगदी आलं ग्लान्स. ओहो, चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर, एक रिझन, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत तिसरीसाठी हातवारे केलेत. इशारा तर तिसरीचा झाला, चौथीचा प्रयत्न केला जात नाहीये. 3च धावे ती समाधान मानलं जात आहे. अंपायर कॉल येतोय, हा चौकार आहे. पहिला डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, आणि हा दुसरा चेंडू खेळत असताना फ्लिक चांगला राहिलाय, मनगटाचा उपयोग केला. आणि त्यानंतर आपण पाहिले तर रिक्स पोझिशन चांगली राहिले, ज्या पद्धतीने ग्लान्स केलाय हा चेंडू. पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू, इथे कॅच हातामध्ये नाहीये. प्रयत्न चांगला होता, डोळ्याच्या बाहेर हा चेंडू राहिला. आवाक्याच्या बाहेर असणारा चेंडू मात्र सीमारेषे पार गेला. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. धावसंख्या आता बहरले, आता उमरले धावसंख्या, ती मात्र जाऊन पोचते अर्थातच 8च्या घरामध्ये. दोन चेंडू 2 चौकार आतापर्यंत अर्जुनच्या बॅट मधून जरूर आले. आणि तदनंतर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या मागे चेंडू अगदी लॉंग स्टॉपला वेगाने चालला. इथे थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. 2 धावा मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीसाठी सूरजने जागा सोडली आहे, मात्र अर्जुनने दिलेला नकार त्याने लगेच पाहिला. 2च धावेवरती समाधान मानले. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पीक करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. जिथे आपण पाहिलं तर पदल आदित्य पाहिलं, फुटवर्क पाहिलं, 10 धावा सध्या स्कोर करवती. 5 चेंडूचा खेळ सध्या मात्र जरूर झालेला आहे. 1 टू गो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पिक केलाय चेंडू, यावेळी चांगल्या पद्धतीने खेळलाय. कॉल यावेळी मात्र कोणाचा नव्हता, कारण की ही धडक होते की काय ही भीती आमच्या मनात होती. आणि तोपर्यंत ही कॅच ड्रॉप होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 डझनभर धावसंख्या पहिल्या षटकामध्ये.
पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 12. त्यामध्ये आपण पाहिले तर 2 चौकार लागोपाठ जरूर आले. त्यानंतर थोडीशी धावगती मंदावली. मात्र आतापर्यंत आपण पाहिले तर बॅटिंग आणि गोलंदाजी यामध्ये 50-50% राहिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चेतनला मात्र यावं लागतं. चेतन सेकंड ओव्हरमध्ये मात्र जरूर आला गोलंदाजीसाठी. बारा धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चेतनला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. आतापर्यंत यशस्वी राहिलाय खेळाडू हा. ओहो, पहिला स्नो बॉल जिथे आपण पाहिलं तर बॅट स्विंग केली सूरजने चांगल्या पद्धतीने. मागील मॅच मध्ये सूरजच्या बॅट मधून धावा चांगल्या आल्या. म्हणजे जी धावसंख्या होती ती सूरजने चांगल्या पद्धतीने स्टेबल केली होती आणि त्याचा महत्वाचा सिंहाचा वाटा राहिला होता मागील मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील जबाबदारी राहिली. अर्जुनची साथ त्याला चांगली भेटते आणि या दोघांची साथ कुठेतरी डोकेडुखी ठरण्याआधी तोडण्याचा प्रयत्न चेतनचा राहील. ओहो, स्विंग अँड मिस. यावेळी बॅट स्विंग झाले. चेंडू मिस होतोय, निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठली धावसंख्या येत नाहीये. निर्धाव चेंडू चाललाय. चेतनच्या आतापर्यंत गोलंदाजी मधला हा पहिला निर्धाव, जिथे पहिला चेंडूचा खेळ सध्या आपण पाहतोय. पहिला आलेला 9, तदनंतर निर्धाव चेंडू. फ्री हिटचा या जो चेंडू होता त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुठली धावसंख्या आलेली नाहीये. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू. विकेट किपरला सोडून चेंडू जरूर चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. अगदी विकेट किपरच्या मागे चेंडू आपण पाहिले तर वेगाने जरूर गेला होता. धावसंख्या इथे 14च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झालाय 2. अर्जुन सूरज, सूरज अर्जुन ही पेअर मळ्यादेवी कुसरून संघाची अजूनही मैदानामध्ये साबित आहे. साबूत अजूनही ही पेअर आहे. तर दुसऱ्या साईडला गोलंदाजाचा प्रयत्न कुठेतरी एक ब्रेक टू मिळवण्याचा. एखाद दुसरी ब्रेक थ्रू संघाला भेटली तर मॅच चांगल्या पद्धतीने रंगेल हे देखील गोलंदाजाला चांगलं ठाऊक आहे. एक प्रामाणिक प्रयत्न राहिलाय त्याचा विकेट मिळवण्याचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुपर फटका. या भर पावसाळ्यातलं हे मानदक सौजर्य. ओढ बॅटिंग. काय स्ट्रोक खेळला गेलाय. धावसंख्या 20 ऑन अ स्कोर कार्ड. कव्हरच्या डोक्यावरून ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला. कव्हर ड्राईव्ह खेळला गेला. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड. अगदी डोक्यावरून कव्हरच्या हा षटकारासाठी फटका गेला. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चॉप केला इथे चेंडू आपण पाहिलं तर चॉपिंग फटका खेळला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. जागा अर्जुनने सोडले. चेंडू अजून हातामध्ये नाहीये. धुंडो धुंडो मेरी साजना. तोपर्यंत दोन्ही हातवर. अर्थातच इथे 2 धावा आहे. तर रबर क्रिकेटमध्ये चेंडू जर तुम्हाला सापडत नाही तर लगेच सिलेंडर करायचं. दोन्ही हात वरती करायचे. म्हणजे ज्या धावा आहेत ठरलेल्या 2 असतील 1 असतील त्या लगेच दिल्या जातात. हो, यावेळी देखील पिक केलाय चेंडू. अगदी लॉंग ऑन रिजन च्या डोक्यावरून. हे देखील आणखीन एक सौंदर्य. आज अर्जुनची सेकंड मॅच मध्ये बॅट तळपते. पहिल्या मॅच मध्ये सूरजची तळपली. सेकंड मॅच मध्ये अर्जुनची तळपली. जबाबदारी घेऊ, दोघांनी वाटून घेऊ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरला मिस करून चेंडू आपण पाहिलं तर अगदी लेग रिजन मध्ये जरूर जातो. 1 धावच फक्त हाती लागेल.
2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 2 षटकांच्या अखेरीस 29 धावसंख्या 29 ऑन अ स्कोर कार्ड. 29 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. सध्या आपण पाहतोय दोन षटकांच्या अखेरीस अगदी 29 आपण धावसंख्या पाहतोय. तिसऱ्या ओव्हरसाठी मागील मॅच मध्ये तिसरी ओव्हर थोडीशी अडचणीत राहिली. त्यानंतर अनिकेतने ती ओव्हर घेतली होती. आता पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच बापू गोलंदाजीसाठी आणि अर्थातच धाडस येतो कुठून हा प्रश्न प्रत्येकाला येत असेल. सध्या मैदानामध्ये ज्या खेळाडूला तुम्ही पाहता हे धाडस आहे. आणि मागील आठवड्यामध्ये ऑफिशियली अंपायर होते. एक चांगलंच नाव त्यांना दिलं गेलं. नो बॉल आणि हीच गोष्ट मागील देखील ओव्हर मध्ये घडत होती. काय घडतंय काय घडतंय काय घडतंय इथे आणखीन एक धाव. हात आया मुंह ना लगा पाया. नो बॉल. त्यामध्ये रनआउटची संधी तो देखील संधी निसटली. तदनंतर ज्या पद्धतीने या गोष्टी घडत आलेत 2 धावा. मागील मॅच मध्ये या गोलंदाजाला स्टॉप करावा लागला. अनिकेतला गोलंदाजी घ्यावी लागेल कारण की मागील मॅच मध्ये देखील 2 चेंडू 2 नो बॉल आले होते. ओहो यावेळी बॅटच्या समोर चेंडू हवेमध्ये. सूरजच्या हा चेंडू हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तोपर्यंत फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरीसाठी जागा तर सोडली आहे मात्र तिसरीचा इथे मात्र प्रयत्न यशस्वी राहिला. 2 धावा यशस्वी. तिसऱ्यासाठी रनआउट. सूरज जाईल माघारी आणि इथे मात्र अगदी यश भेटते. पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू मात्र हातामध्ये लागतोय. डीके स्पोर्ट्स तयार राहायचंय. नागवंटेक संघ आपण देखील तयार राहायचं. एक नवीन टीम आज डीके स्पोर्ट्स संघाच्या समोर खेळेल. नागवंटेक 11 हा संघ मात्र सध्या डीके स्पोर्ट्स या संघासमोर येईल. ब गटातली ही मॅच आहे. सेकंड ग्रुप मधली मॅच खेळली जाते. शैलेशला आपण पाहतो नवीन बॅटर अगदी नॉन स्ट्रायकिंगला जाऊन उभा आहे. अर्जुनने आतापर्यंत चांगली धावसंख्या सजवली. धावसंख्या सध्या 33 आहे. 33 धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ओहो यावेळी मात्र अगदी बॅट स्विंग केली आहे. चेंडू आपण पाहिला थोडासा गुडलेन स्पॉटच्या पुढे पडला गेला. अर्जुनला मात्र यावेळी मिस मात्र जरूर काढला गेला. 2 चेंडूचा खेळ झाला. आणखीन 4 चेंडूचा खेळ मात्र जरूर बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये बरंच काही घडवण्याचा प्रयत्न अर्जुनचा राहिला कारण की ते संघासाठी उपयुक्त आहे हे त्याला देखील ठाऊक आहे. ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह वेगाने चाललाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न हातातून निसटलाय. निघून चाललाय 4 धावेसाठी. येतोय चौकार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल ऑन लेंथ. इथे मात्र मेजवानी होती. ताव मारलाय. अर्जुनची बॅट आज तळपते. अर्जुन मागे वळून पाहायला तयार नाहीये आणि सध्या त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत अर्थातच 43. अर्जुन मायादेवी कुसरूंची जान आहे. बॅटिंग परफॉर्मन्स दमदार राहिला अर्जुनचा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि बापू आतापर्यंत चांगले धडे शिकतायत कारण की याच गोष्टींमधून त्यांना आतापर्यंत खूप काही शिकायला भेटणार आहे हे खरं आहे. ओहो नो बॉल. पुढे खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक नो येतोय.
जी सिमेंट खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या आधी जर चेंडू पडतोय तर तिथे अंपायर नो बॉल घोषित करतायत. रायझिंग चेंडू पुन्हा नो बॉल. आता मात्र पाऊस आधी धाबांचा आता नो बॉलचा. या ओव्हर मध्ये तब्बल झालेत 9-3. श्री11 साक्री संघाला एक गोलंदाज थोडासा शॉर्ट पडतोय कारण की ती जबाबदारी आतापर्यंत स्वीकारणारा पक्का गोलंदाज आतापर्यंत या संघाला भेटला नाहीये. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा नो बॉलचा इशारा. त्यामध्ये अंता एक धाव भेटते. दुसरीचा प्रयत्न राहील का तोपर्यंत विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. येस विकेट सॅक्रिफाईस नो +1 म्हणजे आत्ताच्या धावात तब्बल भेटतात 2 धाव संख्या 47 ऑन अ स्कोर कार्ड. चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झाला 4. पुढून खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न राहिला आहे खेळाडू इथे. मात्र तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न यशस्वी करण्याचा प्रयत्न. तिसरीचा देखील प्रयत्न इथे केला गेलाय. खेळाडूने चांगलाच आनंद या पावसामध्ये जरूर घेतला. चौथीसाठी जागा सोडले. चेंडू फेकला नाहीये तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोचला नाहीये. अर्जुनला यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये नाराज होऊन बाद व्हावं लागतंय. इथे कॉल नव्हता, कम्युनिकेशन चुकला गेला. तिसरी धाव तर कंप्लीट झाली. चौथीचा देखील प्रयत्न करायचा होता मात्र अर्जुन यावेळी रनआउट झालाय. चांगली बॅटिंग अर्जुनची राहिले. बऱ्याच धावा बरसल्यात त्यांनी आज बॅटिंग मधून. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 50च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 50 धावसंख्या. मागील मॅच मध्ये बॅटिंग करताना श्री11 साक्रीने 50 धावा केल्या होत्या आणि अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. तेव्हा त्यांनी 51 धावेचं टार्गेट दिलं होतं मालदन संघाला. फुल ऑन लेंथ. यावेळी फटका थोडासा फसला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तोपर्यंत कॅच आपण पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये जरूर पडतोय चेंडू. अगदी स्ट्रायकिंग एंडला वॉड थ्रो यार. चांगली फेकी यावेळी मात्र केली गेली. आत्ताच्या धावा आपण पाहिलं तब्बल 2. येस एकच धाव. येस आत्ताची फक्त एकच धाव आणि दुसऱ्या धावेसाठी बॅटर आपण पाहिलं तर रनआउट जरूर झालं मात्र एकाच धावेती समाधान मानावं लागते. 51 ऑन अ स्कोर कार्ड. 52 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलं गेलंय. 52 धावेचं आव्हान असेल या मॅच मध्ये. चला या टॉस साठी डीके स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि नागवंटेक संघाचे कॅप्टन या दोन्ही कॅप्टन्स चला या नागवंटेक संघ आणि या डीके स्पोर्ट्स बोडी कॅप्टन्स या प्लीज टॉस करूयात आपण. वेलकम. आज ऑफिशियली कॉमेंटेटर आज आपण पाहिले तर आमचे गुरुवर्य अर्थातच दत्तात्रयजी म्हात्रे सर आज अवेलेबल असतील आणि आज आहेत
आज वेगळा आनंद. समोर पाऊस आहे, निसर्ग आहे, रम्य वातावरण आहे, त्यामध्ये सुमधुर आवाज. आज आणखीन एक सौंदर्य आहे. वा, आज ईशान देखील आलाय. चला मॅच चालू करा प्लीज अंपायर. बावन्न धाबेचं आव्हान. नागवंटेक संघ प्लीज. कॅप्टन. जाऊया मॅचच्या दिशेने. ओ, अनिकेतचा पहिला चेंडू. यावे मात्र कव्हर ड्राईव्ह सुरेख, अगदी कव्हरच्या डोक्यावरून मिडल ऑफ द बॅट आणि एक कॅच पकडली गेली आहे. भर पावसामध्ये येणाऱ्या सरी त्या मात्र पापण्यांना अडवू शकत नाही आणि यावेळी मात्र सुरेख कॅच पकडली गेली आहे. व्हॉट अ कॅच यार. अनिकेतची विकेट होती, महत्वाची होती, मोठी होती, पहिली होती, पहिली विकेट यशस्वी राहिली. अनिकेत सारखा बॅटर यावे मात्र माघारी पाठवला, म्हणजे संघाचा विश्वास आता कमबॅक झाला. भर पावसात वेगाने येणाऱ्या सरी, अडचणी कोणाच्या समोर नाहीये. अडचणी पायामध्ये आहेत, अडचणी डोळ्यासमोर देखील येतात, त्यांना पार करायचे. कॅच पकडताना तो वेगळा प्रवास आहे. हीच तर मजा आहे. पाऊस सध्या पडतोय, काय वातावरण बनलंय. अशा पावसामध्ये सोबत एक खास मित्र पाहिजे, म्हणजे या वातावरणाचा आनंद वेगळाच येतो. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा पाहिजे, आरशासारखा स्पष्ट. चला स्पीडअप घ्या प्लीज. ओहो, बिगिट का. यावेळी मात्र अगदी आपण पाहिलं तर टोक्रशर बॅटच्या अगदी टोला लागून चेंडू वेगाने जातोय, जिथे चांगल्या पद्धतीने अडवला गेला. सेकंड इनिंग मध्ये पडलेला पाऊस. येस पप्पू दादा, मी विनंती करतो थोडं सरकून उभे राहा. कॅमेरा पूर्ण अडलं जाते, ते कव्हर होतंय, संपूर्ण कव्हर होतंय कॅमेरा पूर्ण. ओहो, चांगला चेंडू. सेकंड इनिंग मध्ये पावसाने बराच फरक पडणार आहे. फर्स्ट इनिंग मध्ये पाऊस नव्हता, खेळण्यासाठी चांगला आतापर्यंत खेळपट्टी होती. मात्र सेकंड इनिंग मध्ये चेंडू जास्त स्किट होणार आहे, वेगाने येणार आहे, पडल्यानंतर आणखीन वेग येणार आहे. ओ, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षक असेल डीप कव्हरला. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यावे मात्र अजून कंप्लीट केल्या जातात. पप्पू दादा आणखीन सरकार, सेकंड कॅमेरामध्ये नाही दिसत आहे.
पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, म्हणून चर्चा केली सेकंड इनिंग अवघड होणार आहे. पावसाचं आगमन झालं की सेकंड इनिंग मध्ये थोडासा फरक पडतो, कारण की वेगाने येणारा चेंडू बॅटची ग्रीप पकडावी लागते, बॅट निसटण्याचे चान्सेस जास्त असतात, डोळ्यासमोर येणाऱ्या धारा, चेंडू स्पष्ट दिसत नाही आणि या अडचणी आहेत. ओहो, या मित्र अगदी आपण पाहिलं मिड विकेट रिजनला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, तोपर्यंत दुसरी इनकम्प्लीट. ओहो, ही विकेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या अगदी 4च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. 4 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कारवरती. पहिली विकेट आपण पाहिली तर जरूर अनिकेतची भेटली गेली, जी पहिल्या चेंडूवरती आली. कव्हर रिझन मध्ये कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, कॅच पकडली गेली तिथे आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटचा देखील आतापर्यंत बंदोबस्त करून ठेवला. चला या कॅप्टन नागवंटेक संघ, कॅप्टन या प्लीज. चला मी विनंती करेल अर्थातच विजयजी देसाई दादा आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातो. आमच्या सेकंड स्पॉन्सर मध्ये विजयजी देसाई यांचं जरूर योगदान आहे, त्यांच्या शुभ हस्ते यावेळी टॉस केला जातो दोन्ही टीम्स मध्ये. डीके स्पोर्ट्सचा कॉल, काटा आहे कॉल आणि हा टॉस महत्वाचा आहे. डीके स्पोर्ट्स वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि तोपर्यंत स्वागत झालंय. 6 धावाने येतोय षटकार. बिग हिट, धमाका. 11 धावसंख्या. अकरा धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेले. 11 ऑन स्कोर कार्ड आणि टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये जरूर आहे. येस अंपायर, ही सेकंड ओव्हर आपण पाहतोय. सूरजला गोलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या ओव्हर मध्ये देखील धावा बऱ्याच आल्यात. ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मिड विकेट रिजनचा थोडासा अंदाज चुकला. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये वॉट अ कॅच. एका हाताने अडवला, लगेच ओंजळीमध्ये आला आणि यावेळी मात्र ही कॅच पकडली नाही तर बनवली. आणि कॅचेस नाही तर मॅचेस देखील बनवाव्या लागतात आणि यावेळी मात्र मॅच बनवताना दिसतोय संघ मळादेवी कुसरून संघ. श्री 11 साक्री संघ धडपड करावी लागेल आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करावाच लागेल, कारण की ही मॅच आता जास्त चेंडूची राहिली नाहीये की जो वेळ आहे त्या वेळेमध्ये वेळ बदलावी लागेल. धावसंख्या 11. नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये जरूर आले. आपण पाहिलं तर अमोल. ओहो, लीडिंग एज होती. अमोल यावेळी मात्र बॅट स्विंग करत होता. ठीक एज यशस्वी ओव्हर मी म्हणेल. पहिला षटका, त्यानंतर विकेट मध्ये धाव चेंडू, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो, यावेळी मात्र आपण पाहिलं तर काय घडलंय. अगदी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, जागेवरून चेंडू आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव येते जिथे व्हाईट +1. 2 धावा आत्ताच्या यशस्वीरित्या. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. बिग हिट, गुड लेन स्पॉट वरती पडलेला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झाला. आपण पाहिलं तर 4. 2 चेंडूचा अजूनही बाकी आहे खेळ. सेकंड ओव्हर सध्या आपण पाहतोय. प्लीज 5 चेंडूचा खेळ.
5 चेंडू म्हणजे एक चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो ओहो, यावेळी मात्र अगदी पुन्हा एकदा तेच. यावेळी काय घडते, ज्या पद्धतीने पुन्हा एक बॅट स्विंग केली, पुन्हा निर्धाव चेंडू, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र संपला गेला आणि बॅटर निघालाय. येस अंपायर, हा आवाज आला होता आमच्या कानापर्यंत. मेन अंपायर सध्या आपण पाहिलं तर थोडेसे लेट डिसिजन सध्या चालू आहे आमच्या मेन अंपायरचे, कारण की जी लीडिंग एज होती ती कानापर्यंत जरूर आवाज आला होता. मोहन नवीन बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये जरूर ट्रॅव्हल झाला. 6 चेंडू मध्ये 39 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे, क्षेत्ररक्षक मात्र अगदी एकच धाव. ओहो, यावेळी मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी ऑफस्टिक सोडून हा चेंडू जातोय. मॅच मध्ये चर्चा बरीच उरलेली नाहीये, कारण की या मॅच मध्ये बऱ्यापैकी धावा आतापर्यंत तिसरी ओव्हर मध्ये झालेला नाहीयेत, कारण की जिथे 52 धावेचं आव्हान आहे तिथे तिसरी ओव्हर चालू झाले, 2 चेंडू झाले, धावसंख्या 14 वरतीचे 14. बॅकफुटला जाऊन बिग पंच, मोठा पंच आहे, अगदी क्षेत्ररक्षक आहे, फर्स्ट सेकंड अटेम्प्ट, पुन्हा एकदा आणखीन एक कॅच पकडली गेली आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अटलांटिक कॅच. येस, विकेट यावी मात्र जरूर येते. तीन चेंडूचा खेळ झाला. काय खेळाडूंची धडपड चालू आहे, काय प्रयत्न चालू आहे, प्रत्येक जण एक लवचिकता दाखवतोय. मिड विकेट सोडून प्रत्येक खेळाडूची धडपड यावी मात्र जरूर चालू आहे. प्लीज मिड विकेटचे खेळाडू प्लीज थोडस सरका, आणि स्टंप पूर्ण कव्हर झालेत, प्लीज थोडस. ओहो, यावेळी मात्र आणखीन एक एक्स्ट्रा धाव. मॅच हातामध्ये, मॅच संपवण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण की जे 3 चेंडू बाकी आहेत ते अजून लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक असेल अशोकचा. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक पाय हवेमध्ये, दुसऱ्या पायावरती संतुलन ही तर तारेवरची कसरत होती, मात्र हा फटका थोडासा फसला गेला. कुठलाही आपण पाहिलं तर बॅटचा संपर्क झालेला नाहीये. 2 चेंडू फक्त बाकी आहेत या इनिंगचे, आणि त्यानंतर विजेत्या संघाचं नाव व पहिल्या गटामध्ये पुढे कोण जात आहे. ओहो, हा फटका चांगला आहे, मिड विकेट रिझन. तोपर्यंत मात्र अर्जुनला यावं लागतं, आणि ज्या पद्धतीने प्रयत्न राहिलाय पप्पू पाटील यांचा लाजवाब, अगदी प्रयत्न, ज्या पद्धती जीव तोडून प्रयत्न, हवेमध्ये टाकलेली उंच उडी त्यांची, एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न. भावी आयकॉन म्हणून त्यांना सरळ संबोधलं जातं. ओहो, लीडिंग एज पुन्हा एकदा, पण यावेळी मात्र आपण पाहिलं तर या इनिंगचा खेळ संपला गेला. श्री 11 साक्रीला पराभूत करून आई मळाईदेवीचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा आई मळाईदेवी कुसरून संघ मात्र पहिल्या फेरीमध्ये पुढे पोहोचला. विनिंग टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जो संघ पराभूत चाललाय त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि तदनंतर आपण पाहिलं तर सेकंड गटामध्ये पहिली मॅच डीके स्पोर्ट्स आणि नागवंटेक या 2 संघामध्ये खेळली जाईल. दोन्ही संघांच्या कॅप्टन मध्ये टॉस झाला. डीके स्पोर्ट्सने टॉस जिंकला. ही वॉन दी टॉस, आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा गोलंदाजी आम्ही करू. आमंत्रण दिलं बॅटिंगसाठी नागवंटेक या संघाला. लेट्स सी सेकंड मॅच मध्ये काय घडतंय. तोपर्यंत मळाईदेवी कुसरून पुढे गेला.